Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths practice set 12.2. यामध्ये आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहे. ह्या वर्ड प्रॉब्लेम्स मधून आधी आपल्याला इक्वेशन फाइंड करायचे आहे आणि देन ते सॉल्व करायचे आहे. जसं आपण 12.1 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे, सेम आपल्याला ॲज इट इज यामध्ये इक्वेशन फाइंड करून ते सॉल्व करायचे आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया. बघा, इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4/9. इथे आपल्याला मदर आणि सन यांचा रेशो दिलेला आहे, बट तो आफ्टर 8 इयरचा दिलेला आहे, म्हणजे 8 वर्षाच्या नंतरचा रेशो दिलेला आहे ए मदरच्या एजचा आणि सनच्या एजचा. ओके, इथे आणखी एक कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे की मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. मदर जी आहे ती त्या सनपेक्षा 25 इयर ओल्डर आहे, म्हणजे मोठी आहे. ओके, सो आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण राईट करणार आहे, लेट द सन्स प्रेझेंट एज बी एक्स इयर. ओके, का आपण असं लिहिलेलं आहे, कारण इथे आपल्याला सनची जी एज आहे ती फाइंड करायची आहे, तर ती आपल्याला माहीत नाही की किती आहे, सो आपण इथे एक्स कन्सिडर केलेला आहे. ओके, आता आपल्याला इथे कंडिशन काय दिलेली आहे की जी मदर आहे सनपेक्षा 25 इयर ओल्डर आहे, म्हणजे मोठी आहे. सो आपण ती कंडिशन इथे राईट करून घ्यायची आहे. मदर इज 25 इयर ओल्डर than her son. ओके, therefore आता इथे बघा, सनचं जे प्रेझेंट एज आहे ते आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे, तर आपल्याला मदरचं पण प्रेझेंट एज माहिती असायला पाहिजे. सो आपण इथे लिहिणार therefore मदर्स प्रेझेंट एज. इथे काय येणार आहे मग, एक्स प्लस 25. एक्स प्लस 25 आपण का घेतलेलं आहे, कारण की मदर ही सनपेक्षा 25 इयरने ओल्डर आहे, मोठी आहे. मग जेवढं सनचं एज असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त 25 इयर ओल्डर असणार आहे ती मदर, म्हणून आपण दोघांची ॲडिशन केली, म्हणजे सनची ॲडिशन आणि 25 इयर ओल्डर आहे म्हणून 25 इयर्स आपण ॲड केलेले आहे इथे. ओके, आता एक कंडिशन आणखी आहे इथे की आफ्टर 8 इयर्स त्यांच्या दोघांचा रेशो दिलेला आहे 8 वर्षानंतरचा. आफ्टर 8 इयर, 8 वर्षानंतर जे मुलाचं एज आहे ते किती होणार आहे, तर जेवढा आता प्रेझेंट एज आहे त्याच्यामध्ये 8 आपल्याला ॲड करावा लागणार आहे. देअरफॉर सन्स एज विल बी एक्स प्लस 8. 8 वर्षानंतर तो 8 वर्षांनी मोठा होणार आहे, म्हणून आपण इथे एक्स प्लस 8 ॲड केलेला आहे इयर्स. ओके, अँड इथे आपण मदरचं पण 8 वर्षानंतरचं एज फाइंड करणार आहे. मदर एज विल बी, मदरचं प्रेझेंट एज किती आहे, एक्स प्लस 25, म्हणून इथे एक्स प्लस 25 लिहायचं आहे आणि आफ्टर 8 इयर्स म्हणजे त्याच्यामध्ये 8 ॲड करायचा आहे, म्हणजे किती येणार आहे, एक्स प्लस 25 प्लस 8 इयर्स. ओके, आता इथे आपण ह्या दोघांची ॲडिशन केली तर काय येणार आहे, एक्स प्लस 33. ओके, आता बघा इथे आपल्याला एक रेशोची कंडिशन दिलेली आहे, तर इथे आपण फ्रॉम द गिव्हन कंडिशन राईट करून घेणार आहे आणि इथे आपल्याला सन एज आधी दिलेलं आहे. बघा, सन एज टू द मदर एज, सो आपण इथे राईट करणार आहे सन्स एज अपॉन मदर एज. मग सन एज आणि मदर एज या दोघांचा रेशो किती आहे, 4/9, म्हणून आपल्याला इथे राईट करायचं आहे इज इक्वल टू 4/9. आता इथे सनचं एज आपल्याला राईट करायचं आहे आणि मदर्स एज राईट करायचं आहे. बघा, सनचं एज जी आहे ते 8 वर्षानंतरचं आपल्याला घ्यायचं आहे. ओके, बिकॉज आपल्याला आफ्टर 8 इयरचा रेशो इथे दिलेला आहे, म्हणून आपण हे एज इथे राईट करणार आहे एक्स प्लस 8. एक्स प्लस 8 अपॉन, आता मदरचा आफ्टर 8 इयरचा आपल्याला एज घ्यायचा आहे, म्हणजे एक्स प्लस 33. सो इथे आपण राईट करणार आहे एक्स प्लस 33. ओके, आणि इथे आपला रेशो राईट करणार ॲज इट इज.
बघा आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. हे इक्वेशन आपण आता पुढे फर्दर सॉल्व करणार आहे. आतापर्यंत आपण या प्रॉब्लेममध्ये जे पण काही आपल्याला कंडिशन्स दिलेले होत्या किंवा गिवन इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्या अकॉर्डिंग आपण असं इक्वेशन फाइंड करून घेतलेलं आहे. असे इक्वेशन मिळाल्यानंतर आपण हे इक्वेशन सॉल्व करून त्या प्रॉब्लेमचा आन्सर फाइंड करू शकतो. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, सो इथे लिहायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 9ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 4ने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण इथे राईट करणार 9 इन ब्रॅकेट x + 8 इज इक्वल टू 4 इंटू इन ब्रॅकेट x + 33. ओके, नेक्स्ट आता इथे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहे. हा 9 एक्सला पण मल्टिप्लाय आहे आणि हा 9 8ला पण मल्टिप्लाय आहे. सो इथे आपण 9 इंटू एक्स 9x राईट करू आणि 9 8 जा 72 इज इक्वल टू 4 इंटू एक्स 4x 4 इंटू 33 करायचं आहे. 4 3 जा 12 कॅरी 1 4 3 जा 12 प्लस 1 13 आणि मध्ये ॲडिशनचं साईन द्यायचं आहे. आता इथे आपल्याला एक्स व्हेरिएबल एका साईडला घ्यायचे आहेत आणि नंबर्स एका साईडला घ्यायचे आहे. सो इथे हा 9x आपण ॲज इट इज राहू देणार आहे आणि हा 4x इथे अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहे. अपोजिट साईडला जेव्हा शिफ्ट करत असतो तेव्हा साईन हे चेंज होत असतं, म्हणून 4ला प्लस साईन आहे तर मायनस साईन येणार आहे. इज इक्वल टू 132 ॲज इट इज आणि हा 72 आपल्याला या अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. अपोजिट साईडला गेल्यानंतर तो -72 होणार. आता मायनस करायची आहे. 9 - 4 5x इज इक्वल टू ह्यांची मायनस करूया. बघा इथे युनिट प्लेसला 2 2 आहे, 2 - 2 0, 10 प्लेसला 7 आहे आणि 13 3 आहे. सो इथे आपण 13 - 7 करूया. 13 - 7 6. ओके, आता नेक्स्ट इथे हा 5 आणि x मल्टिप्लिकेशनला आहे तर इथे आपल्याला हा 5 डिनॉमिनेटरला पाठवायचा, म्हणजे अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाणार आहे बिकॉज इकडे मल्टिप्लिकेशनला होता म्हणून. इथे x 60/5. आता याची आपल्याला डिवाइड करायची आहे. 5 1 जा 5 इथे 1 उरणार आहे आणि 5 2 जा 10. x इज इक्वल टू 10 म्हणजे आपल्याला सनचं एज फाइंड झालेलं आहे. बिकॉज इथे सनचं जे एज आपण कन्सिडर केलेलं होतं ते काय होतं x, म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड झालेली आहे 12. सो आपण फायनल आन्सर राईट करणार आहे. फायनल आन्सर असणार द सन्स एज इज 12 इयर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. इथे आपल्याला डिनॉमिनेटर हा ग्रेटर सांगितलेला आहे ॲज कम्पेअर टू न्यूमरेटर, पण कितीने ग्रेटर आहे तो 12ने ग्रेटर आहे. इथे आपण न्यूमरेटर कन्सिडर x करूया, म्हणजे न्यूमरेटर जर x असेल तर डिनॉमिनेटर आपल्याला x + 12 घेता येईल. बघा, सो आपल्याला फर्स्ट इथे राईट करायचं आहे लेट द न्यूमरेटर of the fraction be x. आपल्याला न्यूमरेटर हा कन्सिडर x करायचा आहे आणि नंतर आपल्याला डिनॉमिनेटर बघायचा आहे काय आहे. पण इथे कंडिशन काय दिलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण राईट करून घेऊया. इथे आपल्याला कंडिशन दिलेली आहे द डिनॉमिनेटर of a fraction is greater than its numerator by 12. ओके, ही आपली कंडिशन आहे. सो या कंडिशनच्या अकॉर्डिंग आपण इथे डिनॉमिनेटर राईट करू शकतो. द डिनॉमिनेटर will be
एक्स प्लस 12. ओके, जो न्यूमरेटर आपण कन्सिडर केला होता एक्स, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरपेक्षा 12ने ग्रेटर आहे. आता इथे ग्रेटर आहे म्हटलं म्हणून आपण इथे ॲडिशन केलेली आहे. लेसर असता किंवा स्मॉलर असता तर आपण इथे मायनस केली असती. ओके, सो नेक्स्ट आता इथे आपल्याला फ्रॅक्शन राईट करून घ्यायचं आहे. जे आपण इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर घेतलेले आहेत त्यांचं फर्स्ट ऑफ ऑल इथे फ्रॅक्शन आपण राईट करू आणि नंतरचं एक्झाम्पल सॉल्व करू. ओके, द फ्रॅक्शन इज एक्स अपॉन एक्स प्लस 12. ओके, बघा इथे न्यूमरेटर एक्स आहे आणि डिनॉमिनेटर एक्स प्लस 12 आहे. ओके, आता इथे आपल्याला पुढे फर्दर कंडिशन काय सांगितलेली आहे, इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2, म्हणजे न्यूमरेटर जो आहे हा आपण 2ने डिक्रीज केला आणि अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7, म्हणजे न्यूमरेटर आपल्याला 2ने डिक्रीज करायचं आहे आणि डिनॉमिनेटर 7ने इन्क्रीज करायचं आहे. सो इथे डिक्रीज म्हटलं तर आपल्याला -2 करावं लागणार आहे आणि इन्क्रीज म्हटलं इथं तर 7 प्लस करायची आहे. ओके, सो आपण इथे राईट करणार आहे द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2, therefore the numerator is x minus 2. ओके, बघा आधीचा न्यूमरेटर किती होता, एक्स होता, त्यामध्ये आपल्याला 2 हे डिक्रीज करायला सांगितलेले आहे, म्हणजेच मायनस करायची आहे. डिक्रीज करणे म्हणजे मायनस करणे आहे 2. ओके, आता नेक्स्ट कंडिशन आपल्याला डिनॉमिनेटरची राईट करायची आहे. इथे द डिनॉमिनेटर is increased by 7. Okay, therefore the new denominator काय येणार, बघा आधीचा डिनॉमिनेटर काय आहे, एक्स प्लस 12 आहे. ओके, सो इथे आपल्याला एक्स प्लस 12 घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इन्क्रीज करायची आहे 7, म्हणजे ॲड करायची आहे 7. सो इथे काय होणार आहे, बघा एक्स प्लस 19, 12 प्लस 7 19 हा आपला न्यू डिनॉमिनेटर असणार आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलेंट टू 1/2, म्हणजे जो न्यू फ्रॅक्शन तयार होणार आहे तो इक्विव्हॅलेंट असणार आहे 1/2च्या. सो इथे गिव्हन कंडिशन आपण राईट करून घेऊया. फ्रॉम द गिव्हन कंडिशन आता आपला जो फ्रॅक्शन होईल तयार, इथे आपल्याला न्यूमरेटर हा x मायनस 2 मिळालेला आहे आणि डिनॉमिनेटर हा x प्लस 19 मिळालेला आहे. आणि हे जे फ्रॅक्शन आहे हे फ्रॅक्शन कोणाच्या इक्विव्हॅलेंट आहे, 1/2च्या इक्विव्हॅलेंट. ओके, बघा आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, हे इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊ. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. इथे राईट करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे आपल्याला 1ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 2ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, हे आपण राईट करणार आहे 2 मल्टिप्लाय x मायनस 2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय x प्लस 19. ओके, नेक्स्ट आता 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू 4 इज इक्वल टू 1 इंटू एक्स येणार आहे आणि 1 इंटू 19 येणार आहे. आता इथे आपल्याला जे व्हॅरिएबल्स आहेत ते एका साईडला घ्यायचे आणि जे नंबर्स आहेत ते एका साईडला घ्यायचे आहे. सो इथे आपण 2x ॲज इट इज राहू देऊ आणि हा x आपण अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर -x होणार इज इक्वल टू इथे 19 ॲज इट इज राहू द्यायचा आहे आणि इथे 4 इकडे शिफ्ट करायचा आहे तर इथे +4 होणार. ओके, आता इथे 2x मायनस 1 केल्यास काय येणार आहे, फक्त x इज इक्वल टू 19 प्लस 4 23. ओके, हा x आपल्याला फाइंड झालेला आहे, म्हणजेच इथे आपल्याला
न्यूमरेटर फाइंड झालेला आहे बिकॉज आपण इथे न्यूमरेटर x कन्सिडर केलेला होता, म्हणून आपल्याला आधी न्यूमरेटर फाइंड झालेला आहे. सो आपण इथे राईट करणार आहे न्यूमरेटर is equal to 23 and denominator is equal to x plus 12. ओके, हा आपण डिनॉमिनेटर ॲज्युम केला होता, तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू टाकायची आहे. म्हणजे न्यूमरेटर किती घेतला होता 23 व्हॅल्यू टाकायची आहे आणि इथे 12. दोघांची आपण ॲडिशन केल्यास आपल्याला 35 आन्सर मिळणार आहे. म्हणजे इथे डिनॉमिनेटर आपल्याला फाइंड होणार आहे. सो नेक्स्ट आता आपण इथे फ्रॅक्शन राईट करूया. Therefore x upon x plus 12 is equal to 23 upon 35. The fraction is 23 upon 35. Next example आहे 3 number. The ratio of weight of copper and zinc in brass is 13:7. ओके, आता ब्रास हे काय आहे, एक अलॉय आहे. अलॉय मीन्स काय असतं, मेटलचं मिक्सचर म्हणजेच अलॉय. आता इथे मिक्सचर कशाचं आहे, कॉपर आणि झिंक. कॉपर आणि झिंक ह्या दोघांचं मिश्रण जेव्हा केलं तेव्हा हा अलॉय तयार झालेला आहे ब्रास. ओके, तर या ब्रासमधील इथे 13 हा कॉपरचा रेशो आहे आणि 7 हा झिंकचा रेशो आहे. सो नेक्स्ट इथे काय विचारलेलं आहे, फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेइंग 700 ग्राम. एक 700 ग्रामचे युटेन्सिल्स मीन्स भांडं आहे ब्रासचं. इथे ब्रास मीन्स काय असतं, पितळ. तर हे पितळीचं एक 700 ग्रामचं एक भांडं आहे. त्यामध्ये कॉपर आणि झिंक याचं मिश्रण असल्यास इथे आपल्याला झिंकचं तिथं वेट विचारलेलं आहे, किती असणार आहे. ओके, समजलं तुम्हाला. इथे आपण राईट करूया. फर्स्ट आता इथे आपल्याला जी कंडिशन दिलेली असते ना, ती कंडिशन राईट करून घ्यायची असते. तर इथे आपण राईट करू, द रेशिओ of weight of copper and zinc in brass is 13:7. इथे आपल्याला दोघांचे वेट फाइंड करायचे आहे. तर इथे आपण राईट करूया, लेट द वेट ऑफ copper is 13x ग्राम. ओके, बघा आता 13x ग्राम का घेतला आपण, कारण की इथे कॉपरचा जो रेशो आहे तो 13 आहे आणि झिंकचा रेशो हा 7 आहे. याच्या रेशोच्या मल्टिपल त्याचं वेट असणार आहे, म्हणून आपण मल्टिप्लायला x घेतलेला आहे. x आपण यासाठी घेतला बिकॉज आपल्याला त्याचं वेट माहिती नाही म्हणून. नेक्स्ट आता इथे आपल्याला कॉपरचं जे वेट मिळालेलं आहे, सपोज हे आपण 13x ॲज्युम केलेलं आहे, कॉपरचं वेट आहे. सेम त्याचप्रमाणे आपण झिंकचं वेट पण राईट करून घेऊया. देन द वेट of zinc is 7x because इथे झिंकचा रेशो काय 7. ओके, 7x ग्राम. फ्रॉम द गिव्हन कंडिशन कंडिशन काय आहे की इथं कॉपर आणि झिंक मिळून ब्रास नावाचा अलॉय तयार झालेला आहे आणि त्या ब्रासचं हे युटेन्सिल आहे, जे की युटेन्सिल 700 ग्राम इतकं वेट आहे. सो इथे आपल्याला दोघांची ॲडिशन करायची आहे, कॉपरची आणि झिंकची. तर कॉपरची जी वेट आहे 13x आणि झिंकचं किती वेट आहे 7x इज इक्वल टू 700 ग्राम. आता इथे जे पूर्ण युटेन्सिल्स आहेत त्यामधील कॉपर आणि आपल्याला झिंक फाइंड करायचं आहे. ओके, सो इथे आता इक्वेशन रेडी झालेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. बघा इथे 13x आहे, इथे 7x आहे. दोघांची आपण ॲडिशन केली तर इथे 20x येतात इक्वल टू 700. आता हा 20 आपल्याला इथे पाहिजे नाही, आपल्याला फक्त इकडे काय पाहिजे, x पाहिजे आहे. म्हणून हा 20 आपण इकडे शिफ्ट करणार आहे अपोजिट साईडला. हा अपोजिट साईडला शिफ्ट झाल्यानंतर डिनॉमिनेटरला जाणार बिकॉज इथे काय आहे, तो मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणून इकडे गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाणार आहे. सो इथे आपण राईट करणार x इज इक्वल टू 700 अपॉन 20.
ओके, इथे 1 0 आणि 1 0 हे कॅन्सल होतील. इथे रिमेनिंग काय आहे 70/2. आता याची आपण डिवायडेशन करून घेऊया. x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6. इथे 7 ला आपण 6 राईट केलं तर 7 - 6 1 येणार आहे, इथे 10 होणार. तर 2 5 जा 10. ओके, 35. सो x इज इक्वल टू 35. आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये झिंकचं वेट विचारलेलं आहे ब्रासमधील. सो इथे आपण झिंक काय कन्सिडर केलेला आहे, झिंक हा आपण इथे कन्सिडर केलेला आहे 7x. ओके, वेट ऑफ द झिंक इज इक्वल टू 7x. म्हणून इथे आपल्याला राईट करायचं आहे द weight of zinc is 7x gram. Therefore 7 into 35. बघा आता 7x हा मल्टिप्लिकेशनला आहे, इथे आपण x ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. सो इथे आपल्याला 7 into 35 मिळालेला आहे. तर इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 7 5 जा 35, कॅरी 3, 7 3 जा 21, 21 प्लस 3 24. ओके, सो इथे आपल्याला वेट मिळालेला आहे झिंकचं 245. देअरफॉर द वेट ऑफ झिंक इन ब्रास utensil is 245 gram. Okay, next example 4. Find 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. इथे आपल्याला 3 consecutive whole number फाइंड करायचे आहे, पण ते नंबर असे असायला पाहिजे की त्या तिन्ही नंबरची आपण सम म्हणजे ॲडिशन जर केली तर 45 पेक्षा जास्त असली पाहिजे, मोर दॅन असली पाहिजे. ओके, आणि दुसरी कंडिशन अशी आहे त्या तिघांची ॲडिशन 54 पेक्षा लेस असली पाहिजे, म्हणजे कमी असली पाहिजे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स मीन्स काय आहे, तर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे असे नंबर्स त्यामध्ये 1 चा डिफरन्स असतो. ओके, आणि होल नंबर मीन्स 0 1 2 3 पासून जितके इन्फिनिटी नंबर्स आहेत ते होल नंबर्स असतात. ओके, सो आता इथे आपण राईट करायचं आहे द डिफरन्स बिटवीन द consecutive number whole number is 1. ओके, म्हणजे दोन जे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतात त्यामधील डिफरन्स हा 1 असतो. सो आता इथे आपल्याला 3 नंबर फाइंड करायचे आहेत, तर आपण ते 3 नंबर ॲझ्युम करणार आहे. लेट द 3 consecutive whole number be x, x plus 1, x plus 2. आता इथे x हा फर्स्ट नंबर, x plus 1 सेकंड नंबर, x plus 2 थर्ड नंबर. इथे आपण +1 यासाठी केलेलं आहे की दोन नंबरमधील डिफरन्स किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, म्हणून आपण इथे +1 घेतला. या दोघांमधील डिफरन्स +1 घेतला आपण, आणि या दोघांमध्ये डिफरन्स पण 1 चा आहे. ओके, इथे 1 आहे तर इथे आपल्याला 2 घ्यावं लागेल. सो आता इथे आपल्याला काय कंडिशन सांगितलेली आहे की सम इज मोर दॅन 45. तर त्यांची तिघांची आपण ॲडिशन जर केली तर 45 पेक्षाही मोर असणार आहे, ग्रेटर असणार आहे. ओके, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल हे नंबर्स काढू, ही कंडिशन घेऊन आपण सॉल्व करणार आहे, अँड देन सेकंड ही कंडिशन घेऊन पण आपण सॉल्व करणार आहे. ओके, तर इथे राईट करायचं आहे नाऊ x plus 1 plus x plus 2 is greater than 45. ओके, आता इथे हा 1 नंबर आहे, हा 2 आहे आणि हा थर्ड नंबर आहे. आता इथे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, इक्वेशन आपण सॉल्व करू. बघा x किती आहे 1 2 3, 3x प्लस इथे नंबर आहे 1 आणि 2, 1 plus 2 3
ग्रेटर दॅन 45. आता आपल्याला इथे हा 3 नको, हा 3 आपण अपोजिट साईडला शिफ्ट करूया. ओके, तर इथे काय येणार मग 3x ग्रेटर दॅन 45 मायनस 3, कारण हा 3 अपोजिट साईडला गेला म्हणून इथे मायनस झाला. ओके, आता इथे आपल्याला मायनस करून घ्यायची आहे. 3x ग्रेटर दॅन 45 मायनस 342. आता हा 3 आपल्याला इथे नको, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून हा 3 आपण अपोजिट साईडला शिफ्ट करूया. इथे x ग्रेटर दॅन 45 अपॉन 3, इथे मल्टिप्लिकेशनला आहे 3, ऑपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिवायडेशनला जाणार. आता x आपण याची डिवायडेशन करून घेऊ. बघा 3 1 जा 3, इथे 4 मायनस 3 1 येणार म्हणजे इथे हे 12 बनतील. तर 3 4 जा 12. इथे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली बघा x ग्रेटर दॅन 14. x हा 14 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून इथे आपल्याला x काय अज्युम करायचं आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 15. ओके, आता हा फर्स्ट आपल्याला नंबर मिळालेला आहे. इथे आपण अज्युम केला होता फर्स्ट नंबर काय आहे x, सेकंड नंबर x प्लस 1. सो सेकंड नंबर आपण इथे राईट करू x प्लस 1. x किती आहे 15 प्लस 1 इज इक्वल टू 16. तर सेकंड नंबर किती आहे 16. आता थर्ड नंबरची व्हॅल्यू पण आपण बघू. x प्लस 2, x प्लस 2 इज इक्वल टू 15 प्लस 2 17. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. आता हे आपण फर्स्ट कंडिशन नुसार बघितलेलं आहे. फर्स्ट कंडिशन होती मोर दॅन 45. ही फर्स्ट कंडिशनच्या अकॉर्डिंग आपण 3 नंबर फाइंड केलेले आहे. बट आता इथे आपण ऑर मध्ये लेस दॅन 54 हा नंबर घेऊन पण आपण इथे राईट करू शकतो सेकंड मेथडने, ती पण आपण सॉल्व्ह करू. आता इथे आपण फर्स्ट नंबर x घेतला होता, सेकंड नंबर x प्लस 1 अँड थर्ड नंबर x प्लस 2. हे आपण 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर ॲज्युम केले होते. आणि नेक्स्ट कंडिशन अशी आहे की लेस दॅन, ह्या तिघांची ॲडिशन लेस असणार आहे 54 पेक्षा. ओके, इथे आता आपल्याला तिघांची ॲडिशन करून घ्यायची आहे. 1 2 3, इथे 3x प्लस इथे 3 1 प्लस 2 3 लेस दॅन 54. तर जसं आपण हे इक्वेशन आधी सॉल्व्ह केलेलं होतं सेम आपल्याला त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. इथे हा 3 आपण अपोजिट साईडला ट्रान्सफर केला तर इथे 3x 54 मायनस 3, 3x 54 मायनस 3 किती येणार आहे 51. आता हा 3 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. सो इथे x 51 अपॉन 3 हा डिनॉमिनेटरला जाणार, बिकॉज इथे हा मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून इथे डिनॉमिनेटरला जाणार. आता दोघांची आपल्याला डिव्हायडेशन करायची आहे. बघा 3 1 जा 3, इथे 5 मायनस 3 2 आणि 3 7 जा 21. ओके, सो इथे 17 आन्सर येणार आहे. आता इथे x हा लेस आहे 17 पेक्षा, म्हणजे इथे काय व्हॅल्यू येणार आहे x इज इक्वल टू, देअरफॉर x इज इक्वल टू 16 अँड x प्लस 1 इज इक्वल टू 16 प्लस 1 17, x प्लस 2 इज इक्वल टू 16 प्लस 2 इज इक्वल टू 18. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबर. इन अ 2 डिजिट नंबर, 2 डिजिटचा एक नंबर आहे, त्यामध्ये डिजिट ॲट द टेन्स प्लेस इन ट्वाईस द डिजिट ॲट युनिट प्लेस. म्हणजे जो टेन्स प्लेस डिजिट आहे तो युनिट प्लेस डिजिटपेक्षा ट्वाईस आहे. ओके, इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर, द सम इज 66. फाइंड द नंबर. इथे कंडिशन दिलेली आहे, जेव्हा ओरिजिनल डिजिट आपल्याला मिळेल त्या डिजिटला आपण इंटरचेंज करायचं आहे, म्हणजे त्यांची प्लेस ही चेंज करायची आहे आणि नंतर दोन्हीही डिजिटचा ॲडिशन करायची आहे. ती ॲडिशन आपल्याला 66 मिळेल, तर नंबर फाइंड करायचा आहे. ओके, सो फर्स्ट इथे आपल्याला राईट करायचं आहे लेट द digit of the unit place be x. ओके, आता इथे आपण युनिट प्लेसला x कन्सिडर जर केलं तर आपल्याला टेन्स प्लेस ही ट्वाईस आहे, म्हणजे युनिट प्लेसच्या ट्वाईस आहे. सो इथे आपण कंडिशन राईट करून घ्यायची आहे. द डिजिट of tens place
is twice the digit at unit place. ओके, इथे आता आपल्याला असं राईट करायचं आहे, टेन्स प्लेस डिजिट इज 2x. ओके, बघा इथे युनिट प्लेसला आपण x कन्सिडर केलेला आहे, तर इथे कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की युनिट प्लेसपेक्षा टेन्स प्लेस डिजिट हे ट्वाइस आहे, म्हणजे 2 मल्टिपल आहे. ओके, म्हणजे 2 इंटू आपण x इथे राईट केलेला आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला नंबर फाइंड करायचे आहे. कोणते असणार आहे? इथे द नंबर इज इक्वल टू, आता इथे 2x प्लस इथे आपल्याला x घ्यायचा आहे. ओके, आता हा 2 टेन्स प्लेस आहे म्हणजे तो 10 ने मल्टिपल आहे, आणि हा युनिट प्लेस आहे म्हणून हा 1 ने मल्टिपल असतो. ओके, टेन्स प्लस हा 10 ने मल्टिपल असतो आणि युनिट प्लेस हा 1 ने मल्टिपल असतो. इथे आपल्याला राईट करायचं आहे 10 इंटू 2 20x प्लस इथे x येणार. ओके, इथे आता 20x प्लस x 21x. आता हे जे आपल्याला नंबर मिळालेला आहे या नंबरला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. ओके, इक्वेशन 1. इथे सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे, इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट, म्हणजे हे डिजिट आपण इंटरचेंज केल्यानंतर जो न्यू नंबर आपल्याला मिळणार आहे त्या नंबरची आणि जो आपल्याला आधी नंबर मिळालेला आहे त्या नंबरची जेव्हा आपण इथे ॲडिशन करणार तेव्हा त्यांची 66 ॲडिशन येणार आहे. ओके, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. पण आधीच्या नंबरमध्ये x हा युनिट प्लेसला घेतला होता, तर इथे आपल्याला x ॲट 10 प्लेसला घ्यायचा आहे. x ॲट 10 प्लेस and 2x at unit place. Okay, therefore the new number is equal to 10 into x plus 2x into 1. बघा x हा आपण इथे 10 प्लेसला घेतलेला आहे, तर 10 प्लेस हा 10 ने मल्टिपल असतो म्हणून इथे आपण 10 राईट केलेला आहे, आणि 2x हा युनिट प्लेसला घेतलेला आहे, हा ने मल्टिपल असतो म्हणून इथे 1 घेतलेला आहे. ओके, सो आता इंटरचेंज नंबर केल्यानंतर न्यू नंबर जो मिळणार आहे इथे मल्टिप्लाय करायची आहे, इथे येणार 10x प्लस 2x, ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 10 प्लस 2 12x. ओके, तर याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करणार. फ्रॉम द गिव्हन कंडिशन राईट करायचं आहे. इथे कंडिशन आपल्याला दिलेली आहे, जो ओरिजिनल नंबर आणि त्या नंबरचे डिजिट आपण इंटरचेंज केल्यानंतर जो नंबर मिळणार आहे त्यांची ॲडिशन 66 येणार आहे. सो इथे आपल्याला ओरिजिनल नंबर 21 आपण फाइंड केला आहे, आणि नेक्स्ट आपल्याला न्यू नंबर इंटरचेंज केल्यानंतर 12x इथे फाइंड झालेला आहे. सो इथे 21x प्लस 12x इज इक्वल टू 66 घ्यायचं आहे. सो इथे आपण ॲडिशन करून घेऊया. 12 प्लस 21 33x इज इक्वल टू 66. ओके, आता इथे जे इक्वेशन मिळालेलं आहे या इक्वेशनमध्ये हा 33x हा मल्टिप्लाय आहे. सो आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे आहे, तर आपण 33 ला इकडे शिफ्ट करणार अपोजिट साईडला. सो इथे x इज इक्वल टू 66 अपॉन 33 येणार. आता इथे आपल्याला x इज इक्वल टू 33 वन जा 33 33 टू जा 66. सो x इज इक्वल टू किती आहे 2. सो इथे ओरिजिनल नंबर काय होता, द ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 21x. आता या 21x मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुटअप करूया. 21 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 42.
तो फायनल आन्सर लिहायचा आहे द ओरिजिनल नंबर इज 42. ओके, बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 एक्झाम्पल कंप्लीट केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 6, 7, 8, 9, 10 हे एक्झाम्पल कंप्लीट करणार आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ते बघू शकता. बघा व्हिडिओ हा आपला लेंदी होत आहे बिकॉज हे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला त्यामधील प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते, तेव्हाच आपल्याला ते प्रॉब्लेम नीटली आणि क्लीनली सॉल्व्ह करता येते. म्हणून हा व्हिडिओ लेंदी होईल, त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व्ह करून मिळणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक चेक करू शकता. ओके, भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.